टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागील 15 ते 20 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील रात्री आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं देखील झालेलं आहे। त्या दिवशी दुपारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सतर्कता म्हणून आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व्यापाऱ्यांना आवाहन केलं जातं। या ठिकाणी उद्घोषणा केली जात आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हे काका व्यापाऱ्यांना जे आहे ते उद्घोषणा या ठिकाणी करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। बघू शकतो आपण सर्वच अडते बंधूंना सूचना। आज ढगाळी वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपल्या आडतमध्ये येणारा हा शेतकऱ्यांचा माल उघड्यावर फोडू नये। शेतकऱ्यांचा माल हा शेडमध्येच फोडावा। शेतकऱ्यांचा माल ओला होणार नाही याची दक्षता घ्यावी व कमिटीस सहकार्य करावे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी उद्घोषणा केली जात आहे। शेतकऱ्यांचा जो माल बाजार समितीमध्ये विकण्यासाठी येतो आहे तो शेतमाल जो आहे तो टिनाच्या शेडमध्येच विकला जावा असं व्यापाऱ्यांना या ठिकाणाहून सांगण्यात येत आहे। अनेकदा व्यापाऱ्यांच्या वतीनं खुल्या मैदानामध्ये हा संपूर्ण शेतमाल विक्रीसाठी ठेवला जातो आणि त्यामुळे अचानक जर पाऊस आला तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं खबरदारी म्हणून व्यापाऱ्यांना आवाहन केलं जात आहे की शेडमालमधूनच हा संपूर्ण शेतकऱ्यांचा माल विकला गेला पाहिजे, कारण अचानक जर पाऊस आला तर शेतकऱ्यांचं नुकसान होते। त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अशी खबरदारी घेतली जाते। आपल्यासोबत काका काय सांगणार, उद्घोषणा केली जाते काय सांगणार, म्हणजे काय व्यापाऱ्यांना केव्हा केव्हा असं सांगितलं जातं? असं ढगाळी वातावरण असल्यानंतर आम्ही त्यांना असं सूचित करतोच। जेव्हा जेव्हा ढगाळी वातावरण असते तेव्हा सूचित करतो शेडमध्येच माल फोडावा म्हणून, उघड्यावर फोडू नये म्हणून। पण काही काही अडते असे आहेत की जाणून म्हणजे बाहेर फोडतात, ते शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। आणि फोडलाही माल बाहेर तरी आम्ही त्यांना म्हणजे कमिटीच्या ज्या तारपत्रे असतात ते त्यांना देतो झाकायला। नक्कीच आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते व्यापाऱ्यांना सांगितलं जातं, सतर्क केलं जात आहे की पावसाचं वातावरण आहे, कारण हवामान विभागाने देखील पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल जो आहे तो टीन शेडमध्येच विकला पाहिजे असं व्यापाऱ्यांना सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।